सिक्सर बॉल पाहायला मिळतो। सिक्सरचा चेंडू वापरण्यात आलाय। सिक्सर म्हटलं की मग गोलंदाजांना मेहनत करावी लागेल। गोलंदाजी हातलत असताना आमच्या समवेत जोडले जातील। अगदी आपण पाहतोय अयान कियान श्री कालभैरव चिंचपाडा टीमचा 12th मध्ये आलेला आपलं हार्दिक स्वागत असेल। पहिल्यांदा शांतमय खेळ पाहायला मिळेल। अगदी फिल्डिंग व्ह्यू रचना आखली गेली आहे। टीम चिंचपाडाच्या माध्यमातून 6 षटकांचा सामना असेल। 6 षटक, एक गोलंदाज 2 वेळ षटक हाकलू शकतो। म्हणजे 6 ओव्हर मध्ये 5 गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला। त्यामधून 2 षटकांचा नक्कीच दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल आणि रिव्ह्यू हा रनआउट संकेत पाटील बीमर रनआउट आहे। रनआउट नाही ना, नक्कीच बीमर नो किंवा क्रिटिकल कंडिशन मध्ये दोन्ही टीम्स ना एक एक रिव्ह्यू दिला गेला आहे याची नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरले जातील। अयान कियान कालभैरव चिंचपाडा टीमचा पहिला गोलंदाज क्षेपणास्त्र बाहेर निघलाय। कॅप्टन संकेत पाटील पहिलाच बॉल आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये टटवला गेलाय। लिडिंग स्ट्रोक अँड टेकिंग गॅप फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। दुसऱ्या दिवसातील आलाय हा पहिला फलंदाजाच्या बॅटतून स्वॅक्स स्वागत। वेलकम बाउंड्री संकटकाळी तुझी गणेशाची थँक्यू। सामना थोडा थांबवायचा आहे 12वा प्रतिनिधी या, कारण की खेळाडूंची नावं अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत आली नाहीत। सलामीला आलेले दोन बॅट्समन ची नावं आमच्यापर्यंत कळवा। किरण भुईर ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक बॅट्समन चेतन गोवारी। षटक हाताळण्यासाठी संकेत पाटील कॅप्टन फ्रॉम द लीडिंग फ्रंट। कमबॅक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय। अगदी सुरुवात जर विचार करायला गेलात तर खाडी हेडकडून सुरुवात झाली आहे। पहिल्या षटकासाठी P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल। अंतर वर्तुळामध्ये संपूर्ण खेळाडू एकवटतील तर बाह्य वर्तुळामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। एक मिड ऑफ आणि एक अगदी मिड विकेटला तैनात केलाय। जेलची शक्यता जेल हातातून ड्रॉप होताना पाहायला मिळाल्या। सोपा जेल हातातून निसटताना पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। इथून टोटल रन्स ऑन स्कोरबोर्डला पाहायला मिळतील। 5 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळतात। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं शब्दरूपी हार्दिक स्वागत केलं जाईल। आलेल्या तमाम मान्यवरांचं अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल। सुस्वागतम आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम। यावेळेला ऑन साइड एंडला अगदी ऑन ड्राईव्हचा अप्रतिम फटका जागा खाली पाहायला मिळतात। 2 क्षेत्ररक्षक पळतात त्यावर चेंडू जातोय सीमा पार आलाय कमाल धमाल MPL ब्रँडेड चौकार। चांगली स्पर्धा पाहायला मिळते। कराडी समाजातील खेळाडूंना वाव देण्याचं काम केलं गेलंय। यावेळचा चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये सुपर फिल्डिंग चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। अगदी सर जडेजा यांची आठवण करून देणारी ही फिल्डिंग पाहायला मिळाली आहे।
पॉइंट क्षेत्राचा विचार करायला गेला टीम इंडियाचा, मग सुरेश रैना, युवराज सिंग, मोहम्मद कॅप आणि आताच्या घडीला सर रवींद्र जडेजा. 10 धावा धावफलकावरील डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. स्विचिटचा वापर अगदी पहिल्या षटकापासून दुधारी तलवार देखील बाहेर काढण्यात आल्या. पॅटर्न बॉलचा कॉन्टॅक्ट घडला नाही. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाईल. विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते लॉस ऑफ नन 10 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे युवा वंश नवापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये अनुप्रा. अगदी जर का पाहिला तर उसरली खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन एका बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे अखिलेश भोईर आणि त्याच्या विरोधामध्ये सूरज परदेशी. आशिकेश भोईर आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूरज परदेशी. दोन्ही टीमच्या आणि अगदी सूरज परदेशी आपण आपली जर्सी घेऊन जायचंय. अगदी आपला ड्रेस कोड घेऊन आपण त्वरित जायचं आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार. ओल टू कॉम्बॉक्स. थँक्यू शंतनू. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकामध्ये धावांची लईलूट झाली आहे. ती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी सुलभ केनी यांना पाचारण केलंय. पेट्रोल पंप एंडकडून धीम्या गतीचा गोलंदाज वापरण्यात आलाय. मध्यम गती गोलंदाज पाहायला मिळेल. 7 षटकाचा सामना, 2 षटक मांडाटरी, पॉवर प्ले, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. अंतर वर्तुळामध्ये अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ, तदनंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट स्क्वेअर लेग ही व्यूहरचना पाहायला मिळाली आहे. लोव फुल टॉस बॉल झेलची शक्यता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी कोणती चूक न करता आपल्या मगरमिडी मध्ये टिपलाय सुंदर झेल. थांबवलाय खेळाडूचा खेळ. फर्स्ट विकेट. बॅक टू द डकआउट. चला, झेल सुंदर टिपला गेलाय. सुशांत मोहिते तिथे उपस्थित आहेत. न्यू बासमन मैदानामध्ये दाखल होतील. अविनाश पाटील, येताना पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर सेनापती आता आलेत. पाहूया प्रमुख. पहिलाच बॉलवर सफलता संपादित केली आहे. गोलंदाज सुलभ केनी यांना पाचारण केले आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवर अगदी 7 ते 8 पावलांचा रनअप. मध्यम गतीचा गोलंदाज अगदी दुसऱ्या षटकापासून वापरण्यात आलाय. अविनाश पाटील ऑन स्ट्राइकला बॅट्समन. कॅप्टन आले. पाहूया कॅप्टनांना संघाला सावरावा लागेल. चांगला फटका. हा खेळ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अगदी स्टेअर खेळ ज्याला म्हटलं जाते. चांगली पैकी धोक्याची घंटा होईल का? 2 धावा पाहायला मिळाल्या. अगदी चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. पहिलाच बॉल अगदी पाण्यात आलाय. सन्मानजनक स्ट्रोक ज्याला म्हटलं जाते तो फटका खेळण्याचं काम अविनाश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. यावर झेलची शक्यता. झेल आता तो निसटलाय. धोक्याची घंटा होईल का? डायरेक्ट हिट. क्या बात आहे. सुंदररित्या डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय. फर्स्ट अटेम्प्टला झेल सुटला. रिस्की धाव आणि अगदी संघाचे कॅप्टन इथून मात्र धाव बाद होताना पाहायला मिळतील. पूर्णपणे विपुल एंटरप्राइजेस विचंबे इथून मात्र अडचणीमध्ये येतोय. धक्का क्रमांक 2.
दुसऱ्या षटकामध्ये 2 मोरे मात्र बाद केलेत. चांगली गोलंदाजी सुलभच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक रनआउट, तदनंतर झेलबाद, 2 फलंदाज बाद झाल्यात. चेतन गोवारी, अविनाश पाटील महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. 6 षटकाचा सामना म्हटलं शंतनू तर हलवार पद्धतीने खेळ करणं गरजेचं आहे. पहिले 3 षटक आपण हलवार पद्धतीने घालवा, पुढील येणाऱ्या 3 षटकामध्ये आक्रमण करा, हे देखील खेळ होऊ शकतोय. पण त्यासाठी खेळाडूंनी आता युक्तीचा वापर करून खेळ करावा लागेल, मास्टर माइंड खेळ करावा लागेल. कारण की 12 धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेत. यावेळेला आक्रमण केलंय, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय अगदी लाँगॉनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय कमाल धमाल अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हा दमदार षटकार. थँक्यू. 18 धावा धावपलकावर आल्यात. आक्रमण देखील चालूच आहे एकीकडून. यावेळेचा बॉल ऑफसाइड द ऑफ स्टंप, अगदी पंचांच्या माध्यमातून दंडित केले गेले. हा चेंडू पुन्हा हात लावा लागेल. संदेश म्हात्रे सर, त्यांच्या समवेत प्रशांत माली सर, उरण पंच असोसिएशनचे संघटक. हॅप ट्रॅकर बॉल, अकुट टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. मार्बल बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडण्याची डॉट येताना पाहायला मिळालाय. निर्धाव बॉल. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. राईटा मोड विकेटनं सुलभ केने. यावरचा चेंडू मिडॉनला चाललाय. मिडॉन मधून लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये 1 धावसंख्या येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ झालाय. अगदी विचार करायला गेला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले चा खेळ इथून आटोक्यात येईल. आता क्षेत्ररक्षकांची, खेळाडूंची पांगापांग धावपळ पाहायला मिळेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता पाहायला मिळणार नाही. आता फिल्डिंग पूर्णपणे सजवली जाईल, फेलवली जाईल. इथून फलंदाज कसा खेळ करते याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. कारण की 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावर पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यात. इरादे रोज बनते, बनकर बिगड़ जाते, शिर्डी वैया आते, जिन्हें साई बाबा बोलाते. आणि चांगलं संगीत, खूप प्रचलित झालेले संगीत आपण पाहतोय साईंचं. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाचारण केले जातील. इथून सिंसपाडाच्या वतीनं कोट्यातील पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळतील गोलंदाज सुशांत. यावेळेचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिनिंग स्ट्रोक अँड टेकिंग गॅप. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सुई मधून धागा व्हावा, तशाच पद्धतीनं रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए. आणि मराठीमध्ये म्हटलं जाते गाळलेल्या जागा भरा. आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. छत्रपतीचा शूर मर्दानो, शूर मर्दानो, शूर मर्दानो. स्क्वेअर कटचा हा अप्रतिम फटका 2 क्षेत्ररक्षक पाहतच बसलेत. यावेळचा फटका फसलाय, जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, कोणती चूक न करता टिपलाय चांगला झेल, थांबवलाय पुनश्च एकदा खेळाडूचा खेळ. चौकार आल्यानंतर चांगलंच कमबॅक. 1 डाव तुझा तर 1 डाव मात्र माझा. फलंदाज झेलबाद.
नक्कीच आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेबांचा शुभ आगमन झालाय. विपुल इंटर मी विनंती करतो आपण मंचकारून स्थानापन्न व्हायचं आहे. विपुल इंटरप्राइजेस विचुंबे टीमचे ओनर भरत पाटील साहेबांना मी विनंती करतो या आपण मंचकारून स्थानापन्न व्हायचं. आपली उपस्थिती या खरं स्पर्धेमध्ये प्रार्थनीय आहे. नक्कीच येणारा प्रत्येक फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतावतोय. एक दोन मोठे फटके सजवल्यानंतर फलंदाज खेळपट्टीवर रुजू देत नाही. गोलंदाज देखील चांगले गोलंदाजी हाताळतात. दुसऱ्या षटकापासून विकेटची पडताळणी होताना पाहायला मिळाली आहे. अद्यापपर्यंत 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर झाले आहेत. 24 रनांनो स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. सरळच्या दिशेला गुड वॉइस ऑफ द बॅट झेलची शक्यता आहे. झेल हातातून ड्रॉप झालाय. वारंवार झेल हातातून निसटताना पाहायला मिळाल्यात. चुकीची फिकी पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्यात. जशा चुका घडतात ना शंतनू तसा पलटवार देखील होताना पाहायला मिळतोय. किच क्रिकेटमध्ये असं म्हटलं गेलं चुकला तो संपला तो मुकला. आणि इथून लीग स्टेज फॉर्मॅट आहे. एका जितने कोणी सिकंदर होत नाही आणि एका हारने कोणी मैदानामधून बाहेर होत नाही. कारण की लीग स्टेज फॉर्मॅट मध्ये आपल्याला संधी मिळाली जाते आणि त्या संधीचं देखील सोनं करणं गरजेचं आहे. त्यावलचा चेंडू मागील दिशेला टटवण्याचा प्रयत्न गचाल क्षेत्ररक्षण फ्लम्बलिंग झाले. चुकी झाल्या. चेंडू अगदी वेगानं चाललाय. अगदी गवत्याला आणि जमिनीला चाट पुसट आलाय. हा आणखी एक दर्जेदार चौकार. सह्याद्रीतील रांगेतील आणि धरतीवरील स्वर्ग खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. श्री दुर्गेश्वर रायगड जगदीश्वर आणि ते रायगड आपल्याला पाहायला मिळते. चांगलं संगीत त्या रायगडाची बांधणी हिरोजी इंदुलकरांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अगदी स्वतःच घर आणि दार पूर्णपणे गहाण ठेवलं आणि अक्षरशः खऱ्या अर्थानं ज्या स्वराज्याचं सुंदर किल्ल्याची जी बांधणी केली ते खऱ्या अर्थाने धरतीवरील स्वर्ग रायगड किल्ला. आणि खऱ्या अर्थाने रायगड किल्ला ही महाराष्ट्राची शान आहे. आणि ते चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 31 रन ऑन स्कोर बोर्ड. विपुल इंटरप्राइजेस विचुंबे. चांगलं संगीत आज आगरी कोली आणि कराडी समाज आज कराडी समाजाचा विचार करायला गेला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यतेचं काम आज कराडी समाजाच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणून तर आम्ही सातत्याने म्हटलं जाईल की जातीभेद धर्म तुम्ही बाजूला सारा आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं नातं माणुसकीचं रोपटं खऱ्या अर्थानं जपत चला. आणि या चांगलं कामकाज कराडी समाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी वापरलं जाते. ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये आल्या आपल्या नावावर विकेटची खऱ्या अर्थानं विकेट संपादित केला होता तो सुलभ यांना पाचारण केलंय. चांगला बॉल रिलीज केला गेलाय. पंचांच्या माध्यमातून इथून रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया थर्ड अंपायरची मागणी केली जाईल. थोडस डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. स्कोर लेग पंचांच्या माध्यमातून अगदी रिव्ह्यू घेण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग. अगदी शांतमय वातावरण. संपूर्ण खेळाडू वाट पाहतात डिसिजनाची आणि फलंदाजीतून मात्र बाद होताना पाहायला मिळतील. चांगली हिट आपल्याला पाहायला मिळाले. चांगली उत्तम क्वालिटी
चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते लाईव्हच्या माध्यमातून. झिक क्रिक चांगली यष्टीरक्षकाची भूमिका ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातील. नवगर गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मंदार बंडा अगदी कणकेश्वरी नवगर मधून या खेळाडूंना चांगला खेळ केला. युवा खेळाडू आहेत. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट झी क्रिकच्या माध्यमातून चांगली क्वालिटी पाहायला मिळाली आहे. आज नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन चॅनल उदयास येतात. थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. घर बसल्या पाहणाऱ्या प्रत्येक क्रीडा चाहत्यांचं खेळाडूंचं देखील संयोजकांच्या वतीनं शब्द सुमने हार्दिक सुस्वागतम स्वागतम सरच स्वागतम केलं जाईल. तब्बल 7 दिवसांचा क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळेल कोटनाकाच्या मैदानावर. ऋतिकच्या माध्यमातून चांगली फिकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. चांगली गोलंदाजी सुलभ केनी. मंदार बंडा यावलचा फटका थर्ड मॅन रिझर्व मध्ये चाललाय. गोलीच्या वेगानं चेंडू थांबत नाही. चेंडू चाललाय दन 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 करत येतोय. हा 4 धावसंख्येचा MPL चा आणखी एक दिमागदार चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 धावा ऑन स्कोरबोर्डला पाहायला मिळतात. 35 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळचा त्याच दिशेने फटका जेलची शक्यता. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. नवपाडा टीमचे कॅप्टन सूरज परदेशी या आपल्या ड्रेस कोड घेण्यासाठी या व्यासपीठावर. उसारली टीमचे कॅप्टन्स इथून आपल्या आशिकेश भुईर पूर्णपणे आपले ड्रेस कोड घेऊन गेलेले आहेत. तर आपला देखील ड्रेस कोड घेऊन जायचा आहे. आणि मी विनंती करतोय पुन्हा एकदा टीम ओनर विपुल एंटरप्राइजेसचे भरत पाटील साहेब या आपण इथे उपस्थित आहात. तर मंचकावर या. चांगला फटका पाहायला मिळाला. जोरकस फटका. फटक्यात ताकद आहे. फटक्यामध्ये ताकद बेमिसाल. बॉल चालाय सीमा पार. इट इज अ बिग 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 सिक्सर. पेन तालुका. तदनंतर आपण पाहिलं तर अलिबाग विभाग या विभागातील पनवेल विभागातील खेळाडूंचा खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंचा खेळ आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. उरण तालुक्याच्या कोटनाका मैदानामधील कराडी समाजातील नामवंत खेळाडू. यावेळचा फटका मनीष पाटील पागोटे आपण पाहतोय. चेंडूवर झडप घेतात. फिकी करतायत तत्वर 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा आपण पाहतोय. अगदी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेळाडू आज आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. RS कोटनाकाचे सुसज्ज मैदान. याच मैदानावर काही स्पर्धा रंगताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 रन ऑन स्कोर बोर्ड. आदरणीय सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सचिन परदेशी साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचा प्रथमतः शब्दरूपी हार्दिक वेलकम 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 एव्हरीवन. या षटकातील अद्याप शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. अगदी ट्रिपल छव्वा ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. 4-4-4 44 वर 4 अशी अवस्था आपण पाहतोय. टीम अयान्स अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा. पंचांचा इशारा. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वेर मारा घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर इथून मात्र देण्याचं काम केलं गेलं. 45 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतील. यावर चांगला फटका. सुपर स्ट्रोक मिस्टर विकास भगतच्या बॅटूतून आलाय. कमाल धमाल सरळच्या दिशेला आलाय. स्ट्रेट हिट षटकार.
क्या बात आहे. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पुरवली जाते. जल हे तो कल आहे. पाणी पाणी आणि पाण्यासारखं पुण्य नव्हे, रखरखत ऊन आपण पाहतोय आणि या रखरखत्या उन्हामध्ये जलपाण्याची व्यवस्था केली जाते. मी तर म्हणेल 4 षटकानंतर ड्रिंक ट्रॉली आपल्याला पाहायला मिळते. पण अत्यावश्यक जर जास्तच पाण्याची गरज लागली तर आमच्या इथपर्यंत इशारे कळवा, तुमच्या इथपर्यंत पाण्याची पुरवठा केला जाईल. कारण की आज ऊन खूप पाहायला मिळते. आज आगरी कोली म्हटले, आगरी कोली कराडी समाज म्हटलं तर आपलं खऱ्यात आवडता आणि महत्वाचा सण तो म्हणजे शिमगा. आणि येत्या काही दिवसामध्ये शिमग्याचा सण पाहायला मिळेल. शिमगाच्या आधीच आपल्याला उन्हाचा अभाव खूप पाहायला मिळते. तर घरून येताना लिक्विड लेवल वाढवत चला. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर अल्पार देखील करून येत चला. पाण्याची व्यवस्था पुरवली जाते आहे. 24 चेंडूंचा खेळ झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 51. त्यामध्ये मैदानामध्ये खेळ करणारे फलंदाज आपण पाहतोय विकास भगत अगदी 3 चेंडूमध्ये 14 धाब्यांवर खेळतात. तर त्यांच्या समवेत मंदार बंडा 2 चेंडूमध्ये 5 धाब्यांवर खेळ करतात. अगदी रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 12.75च्या सरासरीने वाटचाल करतायत. 77 धावसंख्या होण्याची दाट शक्यता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. झिक क्रिकच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. सुसज्ज मैदान, चांगली विकेट, पाटा विकेट. खेळपट्टीचा जर विचार करायला गेला तर दोन्ही एंडनं खऱ्यातनं पूरक विकेट आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंसाठी देखील आणि गोलंदाजांसाठी देखील हवेचा देखील झुलूक आपल्याला पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये चर्चात्मक समालोचनामध्ये आमच्या समवेत शंतनू चव्हाण या विभागातील एक युवा आवाज. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाचारण केले जाते. मनीष पाटील पागोटे यांना पाचारण केले गेले आहे. मनीष पाटील येताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, येस, स्क्वॉट बिहाइंड आल्या विकेट संपादित केली जाते. पागोटे टेनिसचं नाव ज्यानं उज्ज्वलतेकडे नेलं आहे मिस्टर मनीष पाटीलच्या खात्यामध्ये जाते आहे. ही पहिली विकेट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज करण सुरते त्यांना पाहायला मिळतील. पेठ गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. करण सुरते आज महाराष्ट्र, मी म्हंटल ना की महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील शंतनू आज खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल. अगदी मी हृदयाच्या अंतःकरणातून आभारी आहे कराडी समाजाचं की आज आम्हाला देखील तुम्ही इथं संधी उपलब्ध केली आहे. खऱ्या अर्थानं इथून पंचांचा इशारा स्वेर मारा पाहायला मिळतोय. धावा धावपलकावर पाहायला मिळतात. जेलची शक्यता अगदी चांगल्या पद्धतीनं खेळ पाहायला मिळतोय. क्वाइट बिहाइंड सुंदर टिपलाय झेल, थांबवलाय खेळाडूचा खेळ, मैदानामध्ये चाललाय काल खेळ. धाव संख्येचा जमत नाही, इथून मात्र मिळेल. विठोबा अवतारी झाला प्रकट कोटावरी आणि कोट गावाचे ग्रामदैवत राघोबा देवाच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी या स्पर्धेला सुरुवात केली गेली आहे. होय होय पंढरी, वाहे वाहे वारकरी, भूमी शूरवीरांची, भूमी थोर संतांची, ही भूमी होत करू कलावंतांची. आणि खऱ्या तर या भूमीला, या मातीला नमन केलं जाईल. अगदी राकड देशा, कडकर देशा, प्रणाम माझा घ्यावा हे महाराष्ट्र देशा.
आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या देशाला महाराष्ट्राच्या मातीला नमन होऊन मी उमंग भोईर मैदानामध्ये घेऊन चालेल. पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी पाहायला मिळतंय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबताना पाहायला मिळते. दिशा आणि गोलंदाजी नावाशेवाला थांबणारी ट्रेन लोकल थेट द्रोणागिरी स्टेशनला येऊन थांबली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53-53. यावेळी देखील स्वैर मारा संलग्न 3 स्वैर मारे फेकले गेलेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत गुणलेखक संस्कार म्हात्रे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. डीजे मॅडी देखील आहे, त्याचा देखील खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक उत्तम खेळाडू देखील आहे डीजे मॅडी. पांजेच्या मैदानावर चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. दादरपाडा टीम मधून ते खेळ करतायत. इथून काय झालंय, रिव्ह्यू मागण्यात आलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट कडून आहेत की पंचांकडून आहे? वाईडला रिव्ह्यू नाही आहे का? थांबा सर्वांसाठी रिव्ह्यू आहे, फक्त एलबी साठी नसेल. नक्कीच झेल साठी आणि एलबी साठी रिव्ह्यू नसणार, इतकी आपल्याकडे क्वालिटी नसणार आहे. आणि रिव्ह्यू हा प्रत्येक टीमला एकच दिला जाईल. तो एकदा गमावला की संपला, मग नंतर पंचांचेच फक्त रिव्ह्यू असतील क्रिटिकल कंडिशन मध्ये. इथून चला, इथून इट इज अ व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हात लावा लागेल आणि इथून फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. 10 सेकंदाच्या आतमध्ये आपण रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, अन्यथा आपला रिव्ह्यूला टाइम नसणारा टाइम आउट असेल याची नोंद घ्यायची आहे. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम्सनं आणि पुढील टीमनं देखील. इथून रिव्ह्यू गमावण्याचं काम केलंय इयान सनकियान श्री कालभैरव चिंचपाडा टीम. आपला रिव्ह्यू इथून मात्र आपण गमावला, त्याची नोंद घ्यायची. 54 धावा धावफलकावर जोडल्या जातील. यावलचा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी ऑन ग्राउंड लॉंग चेसिंग. दुसरीचा पलटवार फेकी केली आहे तत्वर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट ऑन स्कोरबोर्ड वर. या 2 धावेनं टोटल 56 धावा 56. लॉस्ट ऑफ 6 विकेट. 5 ओव्हर इन प्रोग्रेस. 3 बॉल कंप्लीट. मिस्टर मनीष पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सुलभनं 2 षटकं हाताळली आहेत, त्यामध्ये धावा खर्च केल्यात. सुलभनं 30 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. 2 विकेट ज्यानं संपादित केल्यात. चांगली गुणलेखकाची कामगिरी संस्कार मात्रे. चांगला लेखाजोखा, चांगला आराखडा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 3 पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अगदी ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतात संदेश मात्रे, त्यानंतर प्रशांत माली सर आणि आमच्या समवेत आहेत जयेश पाटील सर. फ्लम्लिंग होताना पाहायला मिळतात यष्टी रक्षक. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पागोटे प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळाले आहे. रायझिंग यंगस्टार, अपकमिंग स्टार पागोटे टेनिस क्रिकेट मनीष पाटील. मात्र लांबडं षटक पाहायला मिळालंय मनीष याचं. त्यावलचा चेंडू मागील दिशेला डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. इथून अगदी लीग स्टेज फॉर्मॅटचा विचार करायला गेला तर संतनू तर वेगवेगळे महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. पहा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेळाडू आहेत, म्हणजे रायगड विभाग, पनवेल विभाग, पेन विभाग, अलिबाग विभाग, म्हणजे प्रत्येक विभागामधील एक खेळाडूचा, म्हणजे प्रत्येक खेळाडूचा खेळ माहिती नाही, म्हणजे चांगलं कॉम्बिनेशन जमताना पाहायला मिळेल. एखादा खेळाडू बेस्ट फिल्डर असेल, एखादा खेळाडू बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅटर असेल, म्हणजे प्रत्येक खेळाडूचा कौशल्यता, स्किल, नाविन्यता पाहायला मिळते. आगले वेगळे खेळाडूंचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. चांगली संकल्पना अखिल कराडे समाज आणि या कराडे समाजातील संपूर्ण शिलेदारांचा आम्ही हृदयाच्या आत्मकरणातून आभार आहोत. तसेच खास करून मिलिंद भोईर आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज या कोटनाकाच्या मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 च्या समाप्तीनंतर 30 चेंडूंचा खेळ झालाय. 30 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल रन्स
पाहायला मिळतात. 57 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. टीम विपुल एंटरप्राइजेस विचुंबई. रायगड आणि ठाण्यामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 57. शेवटचं षटक घालण्यासाठी गोलंदाज पाचारण केले जातील. चिंचपाडाच्या माध्यमातून हर्षानं उपलब्ध केलाय. साहिल भुईर कोटनाका याही खेळाडूचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग टीमने त्यांना चॉईस केलंय. त्यामुळे चांगला फटक्या आल्या गोलंदाजाचा खेळ आहे. फलंदाजाच्या माध्यमातून स्वागत. थँक्यू. 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 63. यावरचा फटका चांगला फटका. स्वतः गोलंदाज चेंडू अडवताना पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये खूप सारा धावा आल्यात पण चेसिंगचं मैदान आहे शांतनु, हेही विसरून जमणार नाही. उरण प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चेसिंग टीम जास्तीत जास्त सामने जिंकताना पाहायला मिळाले त्या मैदानावर. एक चांगलं मैदान, नीटनेटकं मैदान. या मैदानासाठी खूप मोठी मेहनत घेण्यात आली आहे. काही वर्ष या मैदानाचा जर विचार करायला गेला तर शांतनु मागील 3 ते 4 वर्षामध्ये या मैदानामध्ये सरळच्या दिशेला फटका प्रमाणे मिड विकेटला चेंडू चाललाय. 1 धाव झाली आहे. अगदी या मैदानामध्ये विद्युत तारे पाहायला मिळाले होते. त्यामध्ये आहे ना, जर चेंडू तारेला लागला तर सीमा पार गेला तर षटकार, तारेला लागून क्षेत्ररक्षणाकडे झेल पकडला तर आउट पाहायला मिळाला. पण उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुशांत ताडेल यांच्या कल्पकतेच्या बुद्धीमधून, प्रशांत माली यांच्या बुद्धीमधून, बुद्धितेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्णपणे विद्युत पोल मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले. ते चांगलं कामकाज आज पाहायला मिळालंय आणि हे मैदान पूर्णपणे सुसज्ज असं नीटनेटकं मैदान आज आपण पाहतो या मैदानामध्ये होताना. म्हणजे कुठल्याच पद्धतीने खेळाडूंना गालबोट लागता कामा नये, एखाद्याचा सामना गमवता कामा नये. त्याकरिता विद्युत पोल अगदी एमएससीबीच्या माध्यमातून कामकाज करून हे मैदानाच्या बाहेर करताना पाहायला मिळालं. एक चांगलं कामकाज पाहायला मिळालंय यूपीएलच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिलेदारांच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा आतलावा लागेल. मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. गोलंदाजीसाठी वापरण्यात आलाय. स्लॉक षटक साहिल हर्ष झावरे. फुल टॉस बॉल, फुल टॉस, फुल टोल, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लॉंग अँड स्ट्रॉंग बिग हिट षटकार. प्रेमाने वागला तर प्रेम देऊ. यावरचा चांगला फटका, जेलची शक्यता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आय थिंक तेथे उपस्थित मनीष आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ झालाय. पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स आपल्याला पाहायला मिळतात. धाव फलकावर उभारण्यात आल्यात. विपुल एंटरप्राइजेस विचुंबेच्या माध्यमातून
73 आणि 74 धावसंख्येचा एक डोंगरा एवढे आव्हान सेट टार्गेट पिलवावं लागेल आयाश आणि कियान श्री कालभैरव चिंचपाडा टीमला. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर उपस्थित सन्मानाकडे वळूया. असं म्हटलं जातं की पडता पावले सज्जनांची शोभा वाढी या कार्यक्रमाची व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय जगदीश परदेशी साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख मुख्य आयोजक करते मिलिंद भुईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश परदेशी साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करून घ्यायचा आहे. अगदी आपण पाहतोय बाईची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेतील गोड आठवण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीगचे एक मोमेंटम देऊन त्याचा सन्मान जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान व्यासपीठावर उपस्थित जगदीश परदेशी साहेब. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय सचिनजी परदेशी साहेब देखील उपस्थित आहेत. सचिन परदेशी साहेबांचं शुभागमन आपण पाहतोय. सचिन परदेशी साहेबांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानाचा सोहळा अगदी रंगीबिरंगी परदेशी यांचा आपण पाहतोय या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहतोय अविनाशजी भगत साहेब चिंचपाडा टीमचे यांश आणि कियान टीमचे ओनर त्यांचा सन्मान केला जातोय. यांश आणि कियान टीमचे संघमालक सन्माननीय अविनाश दादा भगत त्यांचा नक्कीच सन्मान केला जातोय. आज खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं तर या कराडी समाजाला वाव देण्याचं काम केलं गेलंय आणि कराडी समाजाला वाव देत असताना आज प्रत्येक संघ मालकांचं देखील तितकंच गोड कौतुक होणं गरजेचं आहे. त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आज आपल्या प्रत्येकाच्या खिशामधून खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय पैशांचा पाऊस पाडला गेलाय. त्याच माध्यमातून प्रत्येक संघाला आज रिप्रेझेंट करण्यात आलाय. त्यानंतर देवीदासजी गोवारी त्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातो. उपस्थित मान्यवरांचं संयोजकांच्या वतीनं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत केलं जाईल. मराठीमध्ये म्हटलं गेलंय थोर संतांच्या माध्यमातून संतनू साधू संत येथे घरा तुझी दिवाळी दसरा आणि ह्याच करातन कराडी समाजातील दिग्गज आणि नामवंत सामाजिक कार्यकर्ते सोज्वल व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान देवीदासजी गोवारी त्यांचा सन्मान. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रदीप भगत युवा मंच नवपाडा त्यांच्या अगेन्स्ट खेळ करतील. सूरज परदेशी कॅप्टन या त्याच्या अगेन्स्ट खेळतील. अनुप्रा बिलटेक उसारली खुर्द आशिकेश भोईर. मी विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी आणि उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दरूपी हार्दिक सुस्वागतम स्वागतम आलेल्या मान्यवरांचं शब्दरूपी हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानामध्ये घेऊन चालतोय. कॉम्बॉक्स मध्ये बदलाव केला जाईल. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमच्या समवेत शंतनू चव्हाण मुलेकंड. जाऊया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण मानप्राम मुलेकंड घेऊन जातो. क्रिकेटच्या पटलावरती जिथे तुम्ही स्पर्धा अनुभवताय आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थातच MPL 2025-6 क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची जत्रा आपल्याला कोटनाकाच्या मैदानावरती पाहायला मिळते जिथे पर्व दुसरं आणि त्याच्यावरती आहे आम्हाला सर्वांना गर्व. अर्थातच आपण स्पर्धा एन्जॉय करता जिथे आपल्याला पाहायला मिळतोय अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 आपल्याला अनुभवायला मिळते. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिथे पहिल्या डावामध्ये जर का आपण पाहिलात तर अगदी स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहिल्यात ना तर जिथे
6 षटकांचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय आणि अगदी 73 धावसंख्या उभारल्या 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. पाव्यात 74 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, जिथे तुम्हाला टीम पाहायला मिळते मैदानावरती. विपुल एंटरप्राइजेस विचुंबे टीमच्या माध्यमातून जर का पाहिलात तर अगदी प्रथम टॉस गमावल्यानंतर त्यांच्या बॅटला बॅटिंग आली, 73 धावसंख्या उभारल्यात, 74चा टार्गेट सेट करण्यात आलाय. दुसऱ्या बाजूने जर का पाहिलं तर संकेत पाटील यांची सेना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे 74 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे अनुभवण्यासाठी सगळ्यात मैदानावरती तिथे येणारे बॉल असेल 36 आणि धावा करायच्या तब्बल 74. या मैदानावरती मित्रांनो आहे ना धावा कमी देखील पडतात. अगदी दुसऱ्या सत्रामध्ये या मैदानावरती धावसंख्या 80 ते 90 धावा जरी असल्या ना तरी ते आम्ही चेस होत असताना पाहिल्यात. आणि तेच मैदानावरती पाहूयात याची देही या चढवला पाहूयात क्रिकेटचा देखणा सोहळा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे तुम्ही पाहताय पहिली मॅच दुसऱ्या दिवसातील आपल्याला अनुभवायला मिळते, जिथे आपल्याला संकेतची सेना तर दुसऱ्या बाजूने जर का पाहिलात तर अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे स्पर्धेमध्ये संघ खेळत असताना एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतो संकेत पाटील, दुसऱ्या बाजूने अविनाश पाटील. दोन्ही टीमला देऊया समान शुभेच्छा. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला गोलंदाज अविनाश पाटील संघाचा सरसेनापती पाहायला मिळणार आहे. 6 षटकांची मॅच, ज्यामध्ये अगदी 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिला बॉल मैदानावरती, पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा परंतु पंच आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत माली सरांचा इशारा येतोय, पंचांचा पिसारा फुलवत असताना पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळणार आहे, जिथे आपण पाहताय 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती पाहूयात कशा रीतीने खेळ करताना पाहायला मिळणार आहे, कारण की पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर चेंडू पाहायला मिळालाय. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आहेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय बिग फ्लो, गोल्डन डकची शिकार. बॅट्समन आपण पाहताय पहिला धक्का मनीष पाटील झेलबाद. पहिल्याच बॉलवरती विकेट पाहायला मिळाल. त्यानंतर आपण पाहताय कोटनाका टीमचा विस्फोटक फलंदाज अर्थातच केदार भोईर यांचा देखील शुभागमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही 100 वेलकम करतो आणि पुन्हा एकदा मैदानावरती जातोय, जिथे आपण पाहताय क्रिकेटचा रंगमंच, क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय कोटनाकाच्या मैदानावरती, जिथे संपूर्ण खेळाडू आज मात्र एकत्र होऊन खेळत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा रंगमेळा आणि क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळचा बॉल देखील आपण पाहताय मैदानावरती फिंगर रोल्स केले जात आहेत. मैदानावरती वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात, जिथे पहिला चेंडू अवांतर, तदनंतरच्या बॉलवरती विकेट, तदनंतरच्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला, जिथे बॉल संपलेत मैदानावरतून 2 आणि धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. या वेळच्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतात, जिथे कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम कॅप्टन आपण पाहताय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अविनाश पाटील पाहायला मिळतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानावरती आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, जिथे कमालीची गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी जर का पाहता क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय आणि या बॉलवरती धावसंख्या 1 प्राप्त केली जाईल आणि एका धावेनं संघाचा श्री गणेश देखील ओपन झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती P1 चं पाहायला मिळते, ज्यामध्ये 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर त्या फलकावरती धावा आतापर्यंत पाहायला मिळतात 2 धावसंख्या. नेक्स्ट बॉल अविनाश पाटील.
या वेळचा बॉल देखील क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर का पाहिलात तर जिथे सुरुवातीला वाटलं होतं ना की धावा भरपूर होऊ शकतात पहिल्या षटकामध्ये, जिथे P1 आणि P2 षटकामध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा जरूर संपूर्ण खेळाडूंचा, अगदी जर का पाहिलात तर पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा जरी आल्या ना तर नंतरच्या 4 षटकांमध्ये टार्गेट सोपं होऊन जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण की पहिल्या 5 बॉल वरती 3च धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल, या वेळचा बॉल देखील मैदानावरती डॉट पाहायला मिळाला आहे. अगदी षटक आवडला असेल ना टाळ्या व्हायला हरकत नाही. यात कंजूस षटक आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटक संपलंय मैदानावरून. पहिलं विकेट्स घेतली 1, धावा खर्च केल्या 3. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा स्कोर कार्ड वरती. जाऊयात तत्पूर्वी शुभ सन्मानाकडे. नक्कीच मी विनंती करतोय चिंचपाडा टीमचे ओनर अविनाशजी भगत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील दुसरी. प्रदीप भगत युवा मंच नवपाडा, त्यांच्या आगेस खेळतील अनुप्रा विलटेक गावदेवी उसारली खुर्द आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स देखील आपल्याला पाहायला मिळतील उपस्थित झाल्यात. अगदी आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया. टेल इज अ कॉल. गावदेवी उसारली हेल्ड आणि टॉस जिंकला इथून नवपाडा टीमनं. तर आपला हार्दिक स्वागत असेल. 6 षटकाचा सामना असेल. आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी टीमला कितपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न कराल? बघूया, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल. आज आपण पाहतोय अखिल कराडी समाज प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. कराडी समाजाच्या खेळाडूंना वाव दिले जात आहे. तर हे स्पर्धा आज आपण पाहतोय दुसरं पर्व आहे आणि दुसरं पर्व या अगदी कोटनाकाच्या मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय. तर हे संयोजकांना आणि आयोजकांविषयी काय म्हणू शकाल? आयोजन कसं वाटतंय? सर्वप्रथम तर मी उरणवासियांचा आभार मानतो आणि मिलिंदचा सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आयोजन त्याच्या हातात घेतलं. आणि जसं आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर आयोजन करेल तो, पण खूपच सुंदर आयोजन केलं. पण मॅचेस खेळायला मजा येईल. नक्कीच नक्कीच. त्यानंतर आपण वळूया अनुप्रा टीमकडे. अगदी आपण पाहिलं तर टॉस हारलात आणि टॉस हारत असताना आपल्याला आपल्या वाटेला बॅटिंग आली आहे. तर बॅटिंग करत असताना सकाळचं सत्र हवा देखील आहे. कितपर्यंत धावसंख्या ठोकण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 पर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करू. 7 ते 62 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत. कोणत्या फलंदाजांवर आपलं जास्त भरणं असेल? कारण की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना घेऊन आज आपल्याला खेळ करायचा आहे. आहेत आता फलंदाज बाला आहे, राकेश आहे, अजून राजद आहे. सर्व आमच्या टीम मध्ये जेवढे बॅट्समन आहेत चांगलेच आहेत. नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. चालू सामन्याचा घडामोडी ऐकण्यासाठी शंतनू चव्हाण आज आमच्या समवेत आहेत. थँक्यू सो मच. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती 6. आक्रमण पाहायला मिळालं आक्रमणाच्या. आणि चला बॉलर नेम सिद्धेश भोईर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे षटक क्रमांक दुसरं P2 चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जिथे धाव फलकावरती टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत 9 धावा. जिथे आपण पाहताय गडी बाद झाली आतापर्यंत 1 आणि धाव फलकावरती 9 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे मात्र पाहण्याजोगे असणार आहे. कारण की जर का पाहिलात तर आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची जत्रा कोटनाकाच्या मैदानावरती. यावेळचा वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाच्या 4ही मुंड्या चिटकणारा बॉल मैदानावरती आपण पाहताना तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जातो. एका बाजूने जर का पाहिलात तर गोलंदाजाचा बोलबाला आणि दुसऱ्या बाजूने बॅट्समनचा देखील बोलबाला पाहायला मिळाला आहे. परंतु पंचांचा इशारा आला बॉल वरती. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये पहिल्या दशकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. तिथे षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाजाच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. सिद्धेश भोईर गोलंदाजाच्या ट्रॅक वरती आलाय आणि जिथे 3 बॉल त्याने आतापर्यंत खर्च केलेत आणि 7 धावा. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता ऑन साइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा येत नाही संपर्क. यावेळेस देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जिथे अडचणीमध्ये सापडला बॅटिंग करणारा संघ
मैदानामध्ये आपण पाहता दुसऱ्या डावामध्ये 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे मात्र पाहण्याजोगे असणार आहे। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय हेलिकॉप्टर लुक दिला जातोय पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ आणि बॉल न घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट बॉल सीमारेषा पार षटकार। प्रसाद भगत यांना मी विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यावेळच्या बॉलवरती जरूर मैदानावरती झेल उडाला होता परंतु ताळमेळ बरोबर झाला नाहीये आणि या बॉलवरती झेल ड्रॉप झाली आणि अगदी जर का पाहिलं षटक क्रमांक मैदानावरून दुसरा संपलाय। 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर कार्ड वरती 17 धावसंख्या पाहायला मिळतात जिथे मैदानावरती 12 बॉलचा खेळ संपलाय 17 रन टोटल स्कोर कार्ड वरती। ऐकूया एक सुमधुर संगीत। अगदी जर का पाहिला तर गुणलेखकाच्या माहितीनुसार 2 षटकांचा खेळ संपलाय 17 धावा स्कोर कार्ड वरती। गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात अगदी संस्कार म्हात्रे यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं जातं। त्यानंतर आपल्याला पंच पॅनल पाहायला मिळतील अगदी प्रशांत माली सर त्यानंतर संदेश म्हात्रे सर त्यानंतर जयेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदी जर का पाहिलं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हरअप केली जाते आहे झी क्रिक YouTube वाहिनीवरती स्पर्धा आपण एन्जॉय करताय। घर बसल्या प्रेक्षक माय बाबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि आलेल्या सर्व प्रेक्षक माय बाबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा जिथे मैदानावरती आपण पाहताय ना 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय अगदी चिंचपाडा आपल्याला संघ पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय प्रणय केनी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार जिथे प्रणय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला आणि अगदी जर का पाहिलात ना त्याच्यावरती आता मात्र 5 षटकं संपलीत 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील। यावेळचा बॉल आपण पाहता पहिला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला षटकातील बॉलला फेकला जातोय तत्पूर्वी बॉल वरती 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आणि एका धावेने आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 18 धावसंख्येवरती 18 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतो तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय गॅप मधून चेंडूला खेळून काढला जातोय काढलेला जागा भरा या उक्तीप्रमाणे बॉल सीमारेषा पार धावा येतील 4-4-4 वेलकम बाउंड्री। बॅटिंग करणारी टीम मैदानावरती पाहायला मिळते यांश अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो जिथे स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत लागल्यात 22 धावा। यावेळच्या बॉल वरती देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातो क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आला आणि या बॉल वरती 1 धावसंख्या पाहायला मिळणार आहे एका धावेनं आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 23 वरती जाऊन पोहोचले जिथे षटकातले बॉल संपले आतापर्यंत 3 आणि टोटल धावसंख्या 23 पाहायला मिळतात। स्पर्धा आपण एन्जॉय करताय कोटनाकाच्या मैदानावरती जिथे सर्व मोठमोठे खेळाडू आज मात्र एकत्र होऊन लीग फॉर्मॅट मध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार कारण की नेक्स्ट बॉल
यावेळचा बॉल मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलात ना तर मैदानावरती पहिल्या बॉलवरती आपण पाहिलात 1 धावसंख्या, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल धाव, चौथ्या बॉलवरती डॉट बॉल. अर्थातच 1-4-1-0. मी तुम्हाला पिनकोड सांगत नाही आहे तर मैदानावरती जे काय आपण पाहताय ना स्कोर चालू आहे ते सांगतो तुमच्यापर्यंत. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल देखील आपण पाहता ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. अगदी वाईड यॉर्कर मैदानावरती वापरला जातोय. काय भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळाला. अगदी यष्टिरक्षकाला देखील बॉल हातामध्ये सापडला नाही. वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आणि या बॉल वरती देखील बॉल येतोय तट. 5वा बॉल मैदानावरून संपुष्टात आणलाय. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ना. व्हॉट अ फंटॅस्टिक गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या बॉलवरती धावसंख्या मिळणारा 1. षटक संपलाय मैदानावरून 3रं आणि 24 धावा स्कोर कार्ड वरती थोडासा अडचणीमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिलं तर या अडचणींना मात्र तुम्हाला जरूर सामोरं जावं लागणार आहे कारण की धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाला 24 आणि बॅटिंग करणारी टीम मैदानावरती विपुल एंटरप्राइजेस विचुंबे. यस डीजे. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा स्कोर कार्ड वरती विजयासाठी अजूनही येणारे बॉल आहेत 18 आणि धावा करायच्या 50 धावा. विजयासाठी 50 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे कारण की बॅटिंग करणारी टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. टीमचा टीम कॅप्टन संकेत पाटील आणि त्याची संपूर्ण सेना आपल्याला पाहायला मिळते. यांश अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट देत असताना टीम विपुल एंटरप्राइजेस विचुंबे संघ पाहायला मिळतो. एका बाजूने अविनाश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमचा संघाचा सरसेनापती आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला. पहिला बॉल लोवर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला आहे. ऑन साइडला तडाखा बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6 येईल बिग हिट षटकार. षटकार पाहायला मला या फटक्यांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि 44. आता मात्र समीकरण सोपं होत चाललंय. यावेळचा बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. मैदानावरती तोडीस तोड प्रति उत्तर दिलं जातोय. एका बाजूने आक्रमण केलं जातंय परंतु गोलंदाज देखील सांगतोय माझ्याकडे देखील क्षमता आहे गोलंदाजी करण्याची आणि तोच मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती दाखवलं जातोय. डॉट बॉल पाहायला मिळाला जिथे धाव फलकावरती 30 धावा पाहायला मिळतात आणि स्पर्धा एन्जॉय करताय अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025. यावेळचा बॉल देखील विकेट करण्याचा प्रयत्न परंतु मैदानावरती फिंगर थ्रोज केले जातात. या बॉलवरती 0 आकडा पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो. षटकार डॉट डॉट अशा रीतीने 3 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉल 44 धावा.
यावेळी फटका फसला चेंडू बराच कालावधीमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक बिग फ्लो मोठी विकेट मैदानावरून पाहायला मिळणार आहे. बॅट्समन आपण पाहताय संकेत पाटील संघाचा सरसेनापती होईल. झेलबाद टीमचे ओनर अगदी प्रदीप भगत दोन्ही टीमचे टीम नऊपाडा दोन्ही टीमचे टीम ओनर त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो की आपण देखील आमच्या शुभ मंचावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. या बॉल वरती आपण पाहताय वेगवान बॉल जरूर पाहायला मिळाला परंतु पंचांचा इशारा येतो चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा पाहायला मिळाला आणि या बॉल वरती एक धावसंख्या ऍड केली जाईल आणि टोटल आतापर्यंत बॉल संपलेत मैदानावरून 4 धावा धावफलकावरती 31 पाहायला मिळतात. जिथे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात संस्कार म्हात्रे यांच्या माध्यमातून अगदी गुणलेखक केलं जातं. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ इन ऍक्शन मूड मध्ये पाहायला मिळतात परंतु ही मॅच भरपूर महत्वाची आहे. या वेळचा बॉल देखील अगदी जर का पाहिलात ना तर मैदानावरती फिंगर रोल्स केले जात आहेत. जिथे मैदानावरती आपण पाहताय मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तिथे मात्र कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी एक षटकार जर का वगळताना कंजूस षटक आपल्याला पाहायला मिळाला कॅप्टन अविनाश पाटीलच्या माध्यमातून. या वेळच्या बॉल वरती आपण पाहताय मोठा फटका पाहायला मिळतोय बिग हिट पाहायला मिळालाय. जसं आपण पाहताय ना जसा मूर्तिकार देतो आपल्या मूर्तीला आकार तसाच बॅट्समनने मारला षटकार बॉल सीमारेषा पार येईल षटकार नाही नडायचा शिस्तीत राहायचा करारा आमचा काम नाही तुमचा. तो दोन्ही पुढील मॅचचे संघ मालकांना की आपण अगदी VIP डायसवरून स्थानापन्न संयोजकांच्या व्यासपीठावर येणं आपली गरजे आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतोय प्रदीपजी भगत आणि प्रसादजी भगत दोन्ही संघ मालकांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावर. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आणि तदनंतर अनुप्रा बिल्टेक गावदेवी उसारली खुर्द प्रसादजी भगत या दोघांना देखील मी विनंती करतोय आपण मंचकावर येऊन आसन व्हायचे. आपली उपस्थिती संयोजकांसाठी प्रार्थनीय आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज चेतन गोवारी. यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय बॅटची लिडिंग एज टिपलाय झेल बॅट्समन मैदानावरतून आपण पाहताय धक्का क्रमांक बसलाय 3रा राजेश जोशी झेलबाद.
पहिल्याच बॉल वरती विकेट पाहायला मिळाली, जिथे धावफलकावरती 37 धावसंख्या पाहायला मिळतात. अडचणीमध्ये सापडलेत संकेत पाटील यांची सेना. यावेळी स्लोवर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अगदी क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळते. एक धावसंख्या कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि 2 धावेने 39 धावसंख्या आतापर्यंत आपल्याला टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या षटकातील बॉल संपले आतापर्यंत 2 नवीन बॅट्समन आपल्याला विकास गावंड पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिला तर 74 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या मात्र चेस करत असताना अडचणी पाहायला मिळतात. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी जर का पाहिलात ना तर भरत शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आज मात्र कमालीचा खेळ मैदानावरती करतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहताय चेतन गोवारी, काय गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळालाय ना, प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती दाखवलं जात आहे. यावेळेस देखील फटका फसलाय, चेंडू हॅमर केला आणि अगदी या बॉल वरती क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल. तत्पूर्वी बॉल होईल सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. थँक्यू. 43 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या षटकातील ना बाकी असणार आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 43 धावसंख्या पाहायला मिळतात. विपुल इंटरप्राइजेस विचुंबे संघ कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची लीडिंग एज बॉल अगदी आपण पाहताय साइड स्क्रीनला धडक देत असताना बॉल सीमारेषा पार, पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. आदरणीय सन्माननीय अनिल भगत आणि गणेश भगत आपणास विनंती करतो आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. 9 पाडा टीमचे व्यवस्थापक मी विनंती करतो व्यवस्थापकांना की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश भगत साहेब आणि अनिल भगत साहेब या. वेलकम 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 ऑल ऑफ यू. 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असणार आहे. भरपूर अडचणीमध्ये सापडला संघ मैदानावरती. यांश अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चला गोलंदाजाचं नाव करण सुते गोलंदाज ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की ही मॅच अगदी लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिला सामना पराभूत झाला तरी मात्र आपल्याला अजूनही संधी असणार आहे. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय 100% एफर्ट्स देण्याचं काम मैदानावरती केलं जात आहे आणि या बॉलवरती जरूर 6 धावसंख्या रोखण्याचं काम मैदानावरती केलं गेलं आणि या बॉलवरती 2 धावा देखील घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती धावसंख्या येतात तब्बल 2. विजयासाठी येणारे बॉल आहेत 5 आणि धावा करायच्या 25. व्यासपीठावर येताना आपण पाहतोय प्रमुख अतिथी मान्यवर किरण भोईर साहेब या. मी विनंती करतोय साहेबांना की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपली उपस्थिती स्पर्धेमध्ये आलात, आपलं प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक सुस्वागतम सहर्ष स्वागतम. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. जिथे वाटलं नव्हतं की पहिलीच मॅच अगदी कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळेल, असं वाटलं होतं की सुरुवातीला 74 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जातील, परंतु मैदानावरती अविनाश पाटीलनं केलेली कमालाची गोलंदाजी, संपूर्ण टीमनं दाखवलेली कमाल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे.
यावेळच्या बॉलवरती स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवून दिला जातोय पार्किंग लॉट मध्ये. चेंडू सीमारेषा पार, 6 धावेसाठी षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. जर का या बॉलवरती मोठा फटका आला ना तर मात्र मॅचची हवा टाईट होऊन जाईल. कारण की अगदी जर का पाहिला तर या मैदानावरती आम्ही सुरुवातीलाच म्हणालो होतो की या मैदानावरती धावा चेस होतात आणि त्या मात्र चेस होतील का, हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण की जिथे विजयासाठी 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. जर का आपण पाहिलात ना तर मैदानावरती स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय, ऋतिक पाहायला मिळतात. अगदी ऋतिक वरती मात्र ती क्षमता आहे ऋतिक पर्यंत मोठे फटके मारण्याची. कारण की ते शरीरयष्टी आपण पाहिलेत ना तर अगदी आपण पाहताय मोठे फटके मारावे लागतील त्याला. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय, झेलची संधी मैदानावरती पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप झालाय आणि या बॉलवरती चौकार येतोय आणि अगदी जर का पाहिलात ना तर या बॉलवरती येईल चौकार. विजयासाठी 3 चेंडू आणि धावसंख्या करायच्या 15. मॅच जर का आपण पाहिलात ना तर चुरशीची पाहायला मिळते. तीन चेंडू 15 धावांची आवश्यकता. यांश अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि जिथे विपुल एंटरप्राइजेस विसुंबे टीमच्या क्षेत्ररक्षकांना झेल ड्रॉप केलाय. मैदानावरती जर का पाहिलात ना तरी मॅच हरल्यानंतर याच्यावरती मात्र जरूर टीमच्या टीम मीटिंग मध्ये जरूर याच्यावरती कारवाई केली जाईल. अगदी जर का पाहिलात ना तर जिथे मैदानावरती धावा येतात मैदानावरती ऋतिकच्या बॅट मधून आणि त्याला मैदानावरती जीवनदान दिलं जातोय. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात आलाय उष्णा शेजारी. यावेळी स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला आहे. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती केला आक्रमण, बॉल सीमारेषा पार, षटकार. झेल ड्रॉप पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती ज्या ऋतिकनं मैदानावरती आक्रमण केलं, 2 चेंडू 9 धावा आणि त्याचा झेल मैदानावरती ड्रॉप झालाय. आणि जिथे 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता, मॅच हारली ना तर मात्र जरूर या क्षेत्ररक्षकाच्या जरूर उपट्याच बसतील असा मात्र प्रश्न निर्माण झालाय. कारण की 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. जिथे सहज रीतीनं झेल मिळाला होता, जरी झेल ड्रॉप झाला असला तर त्या बॉलवरती चौकार देखील पाहायला मिळाला. आणि आता मात्र जर का पाहिलात ना तरी मॅच अगदी गरमागरम सामना पाहायला मिळणार आहे. जशी पहिली मॅच प्रेक्षक माय बाबांना हवी होती ना तशी मॅच पाहायला मिळते आहे. 2 चेंडू 9 धावा या बॉलवरती निर्णायक चेंडू पाहायला मिळणार आहे. या बॉलवरती फटका फसलाय, बघा पुन्हा एकदा झेल उडालाय आणि या बॉलवरती पुन्हा एकदा झेल ड्रॉप. मैदानावरती एकाच फलंदाजाला 2 जीवनदान. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जिथे मैदानावरती आता मात्र कंपल्सरी जरी षटकार जरी लगावला तरी मात्र एका धावेनं पराभूत होऊ शकतोय संघ मैदानावरती. यांश अँड कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ त्यांना आता मात्र आठवावं लागणार आहे. कारण की जिथे आपल्या झालेल्या चुका, जिथे झालेल्या आपल्या मिसफिल्ड, जिथे झेल झालेले ड्रॉप ते आता मात्र त्यांना आठवावे लागणार आहेत. कारण की मैदानावरती 1 बॉल 7 धावा. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती पाहायला मिळतो. 1 बॉल 7 धावा. इथे मात्र पॅव्हेलियन मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल की ऋतिकला मैदानावरती लेट का उतरवलाय. यावेळचा बॉल मैदानावरती वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकला विपुल
इंटर पाजेस विसुंबे टीम आणि अगदी जर का पाहिलात ना तर हा सामना जिंकला जातो आहे आणि पराभूत झालेला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे यान शान कियान श्री कालभैरव चिंचपाडा संघ पराभूत होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे लीग फॉर्मॅट मध्ये खेळ पाहायला मिळतोय नेक्स्ट मॅच साठी देऊया त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे चला आणि हँडशेक करायचा दोन्ही टीम अगदी मैदानावरतून तोंडामधील खास काढला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पराभूत व्हावा लागलाय कारण की जर का पाहिलात ना तर जिथे झालेल्या चुका मैदानावरती त्या मात्र त्यांना नेक्स्ट मॅच मध्ये सुधाराव्या लागतील आणि नेक्स्ट मॅच साठी त्यांना देखील देऊयात बेस्ट ऑफ लक आणि अगदी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास भगत ज्याने 7 चेंडू खेळले आणि 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास भगतला पण मॅन ऑफ द मॅच सन्माननीय किरण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतो चला विकास आपण यायचं आपला मॅन ऑफ द मॅच चला विकास कम ऑन द स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल अगदी जर का पाहिलं तर लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते चला मी साहेबांना इन्व्हाइट करतो की आपण यायचं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब द्यायचं अगदी जर का पाहिलं तर 7 चेंडू आणि 22 धावसंख्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच चला टॉस जिंकलेल्या टीमला मी विनंती करतोय आपण लगेचच आपला निर्णय घ्यायचा आहे जास्त विलंब घेऊ नका नौपाडा टीम आपण टॉस जिंकलात तर आपण आपल्या निर्णयावर अंमलबजावणी करा प्रेझेंटेशन बॉक्स संतनू चव्हाण मॅन ऑफ द मॅच दिली जाईल अगदी 7 चेंडू आणि 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि पहिल्याच मॅच मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आणि अगदी जर का पाहिलं तर 7 चेंडू 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या कसं वाटलं एकंदर ते स्पर्धा खेळत असताना आणि पहिली मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे त्याबद्दल कसं वाटतंय नक्कीच चांगलं वाटतंय आज बऱ्याच दिवसातून माझ्या बॅटमधून रन्स आल्या कारण मी माझ्या टीमला सुद्धा कधी एवढ्या बॅटने स्कोर आला नव्हता बरेच दिवस झाले बॅकफुटवर होतो आज चांगली बॅटिंग झाली पण चांगलं वाटतं आणि एकंदरीत एक आयोजनाबद्दल काय म्हणशील कारण की इतका मोठा लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामधील